सध्या भारतीय बँकिंग आणि वित्तीय संस्थांवरील सायबर हल्ल्यांचे वाढते प्रमाण आणि ठेवीदारांचा पैसा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय बँकिंग क्षेत्रात राज्य सहकारी बँकेकडून पहिल्या सायबर सिक्युरिटी सेंटरची स्थापना रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई वाशी इथे स्वतःच्या जागेत सहकार सुरक्षा या नावाने सुमारे 50 कोटींच्या भांडवली गुंतवणुकीने एका सुसज्ज सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरची उभारणी केली आहे। याचीच सविस्तर माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सुसज्ज सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 13 जून 2025 रोजी होणार आहे। तर या प्रसंगी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत। भविष्यात डिजिटल बँकिंगमध्ये होणारी वाढ आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा होणारा वाढता वापर लक्षात घेता ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्याबरोबरच राज्य सहकारी बँकेने अनेक मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सुसज्ज सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरची स्थापना करण्यासाठी उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल म्हटलं जातंय। या केंद्रामध्ये राज्य सहकारी बँकेचे सुमारे 35 तांत्रिक कर्मचारी 24 तास कार्यरत असतील। सहकार क्षेत्राच्या मागणीनुसार या केंद्राची क्षमता वाढवण्याचं राज्य बँकेनं निश्चित केलंय। या केंद्राच्या माध्यमातून राज्य बँक सदस्य बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम देखील राबवणार आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी याविषयी अधिक माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर सुरू केलेलं आहे। त्याचा फायदा महाराष्ट्रातील सर्व सहकारी बँकांना देण्याचं आमचं धोरण आहे। ती पॉलिसी आम्ही फिक्स केली। त्यामध्ये सगळ्या जिल्हा सहकारी बँक आहेत, 31 जिल्हा सहकारी बँक आहेत, 476 नागरी सहकारी बँका आहेत। या सगळ्या लोकांना आम्ही फॅसिलिटी देऊ गेलेली आहे। आत्ता आमची कॅपॅसिटी 50 बँकांना ऑनबोर्ड करून घेण्याचं आमचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे। जशी आत्ता आमच्याकडं 2 बँका, नागरी सहकारी बँका नाही, जिल्हा बँका 2 बँका ऑलरेडी ऑनलाईन आहेत। PDCC म्हणजे पुणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आणि सातारा हे पाईपलाईनमध्ये आहेत। उद्या आमची इथे मीटिंग आहे। सगळ्या 31 जिल्हा बँकांची आम्ही उद्या मीटिंग बोलवलेली आहे। त्या नामदार अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ती मीटिंग आहे आणि याच्यानंतर आमचं पहिलं टार्गेट असं राहील की महाराष्ट्रातल्या सगळ्या 31 जिल्हा बँका या ऑनबोर्ड झाल्याच पाहिजेत आणि त्याच्यानंतर जशी आमची कॅपॅसिटी वाढवू, जशी रिक्वायरमेंट असेल, आम्ही नागरी सहकारी बँकांना पण ही फॅसिलिटी उपलब्ध करून देऊ।